आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता स्पष्टपणे बोलणार आहे. हे आत्मा, दुष्ट शक्ती वगैरे असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाहीये. मुळात माणसाकडे जर बुद्धी असेल तर त्यांनी बुद्धी प्रमाणवादी असायला हवं ना. आणि ज्या माणसाकडे बुद्धी आहे तो ह्या असल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवणार नाही. ह्या जगात जशा सकारात्मक शक्ती आहे तशाच नकारात्मक शक्ती असतीलच ना. पण मी जर ह्या सकारात्मक शक्तींनाच मानत नसेल तर जगात देव नाही असं म्हणायचंय तुम्हाला? हो. आणि जर जगात देवच नाही तर मग भूत वगैरे असण्याचा प्रश्नच येत नाही. कुठल्या आधारावर तुम्ही एवढं ठामपणे सांगताय? मैत्रेयी, मी मानवी स्वभावाचा, माणसाच्या वर्तणुकीचा थोडासा अभ्यास केलाय. मानवी वंश जन्माला आल्यापासून काही ना काहीतरी शोधतोच आहे. आणि त्याच्या या शोधक वृत्तीमुळेच त्यांनी आजपर्यंत अनेक वेगवेगळे शोध लावले, ज्यामुळे त्याचंच आयुष्य खूप समाधानी झालं. आता माणसांनी लावलेल्या या शोधांचं क्रेडिट मी माणसालाच देणार ना. माहिती नसलेल्या कुठल्या तरी देवाला मी क्रेडिट का द्यायचं? त्याचं काय क्रेडिट आहे? माणसाने शोध लावले हे खरंय. एखादं उदाहरण देऊ शकाल? उदाहरणं बरीच आहेत. आता हे विमानाचं उदाहरण घे. म्हणजे ज्या विमानात बसून आपण काही तासात एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचू शकतो, ते विमान ज्यांनी शोधलं, त्या शास्त्रज्ञांना ज्यांनी बनवलं, त्या इंजिनियर्सना त्याचं क्रेडिट द्यायचं का कुठल्या तरी देवाला? माणसाने केलेलं संशोधन किंवा त्याने घेतलेले कष्ट याला मी नाकारतच नाहीये. पण मला एक गोष्ट सांगा, विमान बनवण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आधी आली कुठून? म्हणजे अशी कुठली तरी गोष्ट त्याने पाहिलीच असेल ना की ज्यामुळे विमान बनवण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. तू जर आता पुराणातले कुठले तरी रेफरन्सेस देणार असशील तर मग नाही, मी तिकडे जातच नाहीये. विमान बनण्याआधी माझ्या डोळ्यासमोर आकाशात उडणारे पक्षी दिसत असतील तर मला तिकडे जायची गरजच नाहीये. बरोबर ताईसाहेब, अगदी बरोबर. पक्ष्यांना जन्म कोणी दिला? माणसाने नाही ना. माणसाने इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला, त्यामागे त्याचं इन्स्पिरेशन आकाशातली वीज आहे हे तरी मान्य कराल. त्याची निर्मिती कोणी केली? आपल्या आजूबाजूला अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याची मूळ संकल्पना आपल्याला निसर्गाकडून मिळालेली आहे. ज्याला तुम्ही देव म्हणा, सकारात्मक शक्ती म्हणा, पण तुम्ही त्याचं अस्तित्व नाकारू शकत नाही. आता तुम्हाला मी तुमच्यासारख्याच माणसाची एक गोष्ट सांगते. एक माणूस मातीने बनवलेली मूर्ती देवासमोर घेऊन जातो आणि तो म्हणतो की बघ, तू सृष्टी निर्माण केलीस, पण मी तुझीच मूर्ती बनवून तुलाच दाखवली. याचा अर्थ मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं होतं ना. यावर देव काय म्हणाला माहितीये? देव म्हणाला, खरे, तू माझ्या निर्गुण निराकार रूपाला आकार दिलास, पण मला सांग, हे सगळं बनवताना ज्या गोष्टी तू वापरल्यास त्या कुठून आणल्यास? मूर्ती बनवताना लागणारी माती, वारा, पाणी, ऊन, हे सगळं कुठून आणलंस? ज्या पंचमहाभूतापासून तुझं शरीर तयार झालंय ते पंचमहाभूत तूच निर्माण केलंय असं तर तुला म्हणायचं नाहीये ना. देवाच्या अशा बोलण्यावर त्या माणसाकडे असंच उत्तर नव्हतं जसं तुमच्याकडे नाहीये. देव म्हणजे कोण? जर आधाराची गरज असताना देव हा आधार, बेशिस्त वागत असताना लागलेली शिस्त म्हणजे देव. देव म्हणजे भीती, दया, प्रेम, विश्वास आणि अजून असं बरंच काही. अलौकिक, पारलौकिक, द्वैत, अद्वैत, आत्मा, परमात्मा आणि अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या शब्दात मांडता येत नाहीत ना, म्हणजे देव. आपल्याला जे दिसतं तेच खरं आणि बाकी सगळं झूट असं बोलून कसं चालेल ना. तुमची इच्छा असो वा नसो, स्वतःच्या श्वासावर तर विश्वास ठेवावा लागेल ना. आय होप मला काय सांगायचं हे तुम्हाला कळत असेल.
काम कर, आम्हाला एंटरटेन कर. साप बन, साप साप बन, साप किंग बॉस. साप बन आणि तिकडे जा. चल पटकन. हा करेक्ट. थांब, आता तिथे खाली बेडूक बन आणि उलट्या उड्या मारत ये. पटकन जा खाली, बेडूक बन. हा 1 2 3 4. आता एक काम कर, माकड बन आणि वेडा वाकडा नाच. अरे एकदम फ्री होऊन नाच. चल कमान कमान कमान. हा हॅलो सर. अरे बरं आला आला. नाच, यांना पण घेऊन नाच. हा चला. ए बाबा थांब 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 बस. या शिवकुमार या. तुम्ही सांगितलेलं काम फायनली माझ्याकडून मार्गी लागलं. आदिशक्ती ग्रुपचे सगळे डिटेल्स याच्यात आहेत. क्या बात है. जी गोष्ट मिळवण्यासाठी आम्ही इतकी वर्ष तडफड करतोय ती आज आमच्या हातात आहे. ग्रेट जॉब शिवकुमार, ग्रेट जॉब. थँक्स. तुला सांगतो शिवकुमार, तू जर आमच्याकडे कामाला असतास ना तर आजपर्यंत तू असं करोडोंमध्ये खेळला असतास. त्या मैत्रीकडे काम करून तुला काय मिळतं मला माहित नाही, पण मी तुला सांगतो ऍज अन एम्प्लॉई तुला तुझी किंमत माहीतच नाही. मला एवढंच कळतं सर की ज्याची त्याची लाईफस्टाईल ज्याच्या त्याच्या आर्थिक कुवतीनुसार असते. तुमची खरी किंमतही आर्थिक कुवतीनुसारच ठरत असते. तुला अजूनही आम्हाला काय म्हणायचंय ते नीट लक्षात येत नाही. हरकत नाही, आम्ही तुला एक्झाम्पल देऊन सांगतो. एक नातू त्याच्या आजोबांचं जुनं घड्याळ विकायला बाहेर जातो. एका दुकानात शिरतो. तिथं दुकानदार ते घड्याळ बघतो आणि तो म्हणतो की ह्याचे मी 1000 रुपये देईन, कारण ते जुनं असतं. तेच घड्याळ तो दुसऱ्या दुकानात घेऊन जातो तेव्हा त्याला 38 लाखाची ऑफर मिळते, कारण ते घड्याळ जुनं आणि रेखीव असतं. इतकं जुनं आणि रेखीव की ते म्युझियम मध्ये ठेवावं असं त्याचं म्हणणं असतं. याचा अर्थ एकच, माणूस असो अथवा वस्तू, त्याची योग्य ती किंमत योग्य त्या ठिकाणीच असते. आज जर तू माझ्याकडे असतास तर नक्कीच ऐशोआरामात राहिला असतास. ऑफिशियली नाही पण अनऑफिशियली मी तुमच्यासाठीच काम करतोय ना. हे बरोबर ओळखलंस बघ. हेच आम्हाला तुलाही सांगायचंय. हीच योग्य वेळ आहे आमचा पैसा आणि विश्वास एकाच वेळेस कमवण्याची. असो, बाय द वे ते पैसे आणि प्रॉपर्टी किती आणि कोणाच्या नावावरती ट्रान्सफर करायचं या बाबतीतचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला कळवतो. मला आता निघायला हवं. येऊ मी? या. किंग बॉस, शिवकुमार तर निघून गेला. तुम्ही कोणाला गुड बाय करताय? शिवकुमार तर गेला, पण मैत्रेला खाली खेचण्याचा मॅप देऊन गेलाय. ती आता वाचणार नाही. तिला गुड बाय करतोय. आई, आई काय करतेस? मला कंटाळा आलाय. आपण खूप सारे गेम आणलेत, कोणाला तरी सोबत घेऊन खेळ जा. मला खूप सारे गेम्स खेळायचा कंटाळा आलाय. शक्ती टीव्ही बघ. मला टीव्ही बघायचा पण कंटाळा येतो. ऐक ना, तुला कंटाळा येतोय ना म्हणून आपण आपलं शहर सोडून इथे आलोय. पुन्हा जर तुला कंटाळाच येत असेल तर अवघड आहे तुझं. आपण फार्म हाऊस वरती आलोय, ते पण घरातच आहे ना. आपण कुठेतरी फिरायला जाऊयात ना. शक्ती, आपण ऑलरेडी फिरायला आलोय, आता अजून किती फिरायला जायचंय? आई प्लीज, मला कंटाळा आला ना. प्लीज शक्ती, बऱ्याच दिवसानंतर असा निवांत वेळ मिळालाय, मला वाचू दे ना. जा. हो हो हो, नाही मी लवकरच परत येणार आहे. हो. हो नाही नाही नाही, मी आल्यावर परत, मी आल्या तुम्हाला भेटेन. बाबा, हो. एक मिनिट.
नाही सॉरी, तुम्हाला नाही. काय म्हणत होता तुम्ही? हा शक्ती, बोल काय झालं? मला फिरायला जायचं, मग पण आई नाही म्हणतेय. आई नाही म्हणते म्हटल्यावर विषय संपला. आता तू तसं म्हणत असशील तर मी काय करायचं ना? काही करायचं नाही, सगळे प्लॅन कॅन्सल करायचे आणि गपचूप घरी बसून राहायचं. प्लीज, तूच आता आईला समजावू शकतोस. ही अंधश्रद्धा आहे. तू एकदा प्रयत्न तरी करून बघ ना. तूच नेहमी मला प्रयत्न करायची गोष्टी सांगत असतोस, पण आता स्वतःवर वेळ आल्यावर नाही म्हणतोस. इथे जवळच म्हणजे 10 किलोमीटरवरच एक धबधबा आहे. आपण शक्तीला सहज घेऊन जाऊ शकतो. ज्यांना घेऊन जायचंय ते घेऊन जाऊ शकतात. पुस्तकात लिहिलंय का असं? नाही म्हणजे तूही आलीस आमच्या बरोबर तर आम्हाला आवडेल. नाही जमणार. माझ्यासाठी कोणाकडे वेळ नसेल तर मला परत घरी घेऊन जा. म्हणजे निदान मी कमला आजी आणि रूपा मावशी सोबत टाइमपास तरी करेल ना. सध्या त्या दोघींकडेच माझ्यासाठी वेळ. आपल्या मुलीला आपण सोडून दुसऱ्या कोणाची तरी अशी ओढ लागणं हे आईबाप म्हणून आपलं अपयश आहे. शक्तीसाठी जातोय आपण. एवढं जरी मनात ठसवून घेतलं तरी त्रास होणार नाही. पण ठीक आहे. नाही कॅन्सल ना प्लॅन. नाही जायचं कुठेच. कॅन्सल. नाही जमणार. हा ठीक आहे. असं मी म्हणाले तर काही फरक पडणार आहे तुम्हाला? प्रल्हाद दादा, मी आलो. बोला. आमचे काही कपडे आणि खाण्याचं सामान पॅक करा. तुम्ही निघालात? हो. इथे जवळच कुठेतरी धबधबा असल्याचं म्हणतात. धबधबा तो इथे, या इथे, तिथे पलीकडे, तिकडे धबधबा आहे. झालं तुझं? हो, थँक्यू बाबा. जा पटकन तयार हो. हो. चला धबधबा बघायला चला. काय ग? आपली तर सगळी तयारी झाली आहे. तुझी आई कुठे आहे? मी निघाले तेव्हा केस बांधत होती. एवढा का वेळ लागतोय पण? यायला जाता. मग चल आपण बसू. चल. गाडी सुरूच करून ठेवू का? म्हणजे आई आल्यावर लगेच निघता येईल आपल्याला. काय झालंय? काही नाही, ऑइल चेक करत होतो. गाडी अचानक चालू होत नाहीये. अरे तिला काय झालं आता? बाबा काय झालं? काही कळत नाहीये ग. आतापर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं. अचानक गाडीला काय झालंय? सारखी बंद पडतेय.
मी परत येईपर्यंत त्यांना बाहेर जाऊ देऊ नका. त्यांच्यावर लक्ष ठेवा. आपण कुठेही जाणार नाही आहोत. पण का? कारण गाडी सुरू होत नाहीये आणि पाऊसही खूप चालू आहे. पाऊस थांबेल आणि गाडीही सुरू होईल. बाबा प्रयत्न करतोय ना. मी काय सांगितलं लक्षात येत नाहीये का तुझ्या? आपण कुठेही जाणार नाही आहोत. गुरुजी काय म्हणाले आठवा जरा. घराबाहेर पडायचं नाही, तुमच्या जीवाला धोका आहे. असं काही होणार नाही आणि माझा या गोष्टींवर नाहीये विश्वास यार. गाडी सुरू होत नाहीये. मला वाटतं देवी आईचा बाहेर न जाण्याचा संकेत हा. मला असं काही वाटत नाही. पावसाचे दिवस आहेत, गाडीत काहीही बिघाड होऊ शकतो. बॅटरी डाऊन झालेली असू शकते. सांगितलं ना, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. मला आतून वाटतंय की काहीतरी विपरीत घडणार आहे, काहीतरी विक्षिप्त घडणार आहे. तू उगाच मनात काहीतरी शंका घेऊन ना ताबडतोब आज चला. बाबा आता काय करायचं? आता काय करणार? तुझ्या आई समोर कोणाचं काही चालणार आहे का? पण मला जायचंय म्हणजे जायचंय. मी आईला समजत. ऐक, उगाच हट्ट करायचा नाही. तुला तुझ्या आईची सवय माहिती आहे ना. एकदा तिने निर्णय घेतला की मग ती कोणाचंच ऐकत नाही. आता गपचूप आपण आज जाऊन बसायचं. मी पण ऐकतोय ना. ऐक ना, नको हट्ट करूस प्लीज. हे बघ चल आता, नाहीतर आई घर डोक्यावर घेईल. चल. पुन्हा सुटलास माझ्या जाळ्यातून. हाताशी आलेला जीव निसटला. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हे सगळं असं का घडतंय? चुकून घडतंय की या मागे कोणाचा तरी हात आहे? बोल, काय अपडेट्स? हो साहेब, मला वाटत नाही तो यश वर्धन इतक्या ढगात जाईल. का, काय घडलं? हो साहेब, तो यश आहे ना आपल्या फॅमिली सोबत आहे ना कुठेतरी बाहेर निघाला होता, पण त्याची गाडी सुरू होईना. मग पुन्हा सगळे घरात गेले. तो साहेब कुठे आहे ती तुमची अतृप्त आत्मा? नक्की आली आहे ना की त्या मांत्रिकाने गंडवला? मांत्रिकाने जर आम्हाला गंडवलं असेल ना तर त्याला माहित नाही रावसाहेब काय चीज आहे. ते जिवंत नाही सोडणार त्याला. साहेब मी काय म्हणतो, मला नाही वाटत तुमचा हा प्लॅन इकडे वर्क होईल. मी निघू का? मला पण जाम कंटाळा आलाय. फुकट काम करतोस का माझ्यासाठी? नाही, पण म्हणजे काही मनासारखं घडत नाही ना म्हणून. घडेल, मनासारखं घडेल. आम्ही सांगत नाही तोपर्यंत 1 इंच देखील हालायचं नाही तिकडनं. त्या मांत्रिकाशी बोलतो आणि कळवतो तुला काय ते. तोपर्यंत तिकडे थांब, सगळ्यांवर नजर ठेव आणि आम्हाला अपडेट देत राहा. होय साहेब. आणि हो, जरा सांभाळून राहा. तुझ्यावरती कोणाला संशय यायला नको. तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. रोज वेश बदलून येतोय, त्याची ना कोणाला शंकाही येणार नाही. लागा कामाला. किंग बॉस, बाबांनी स्वतःचं आयुष्याचं उलट करून का घेतलंय? जा सरळ कर त्याला. नाही नाही नको. मी जर विचारायला गेलो ना तर माझं आयुष्य ते उलटे करून टाकतील. ठीक आहे, प्रयत्न करतो. बाबा बाबा, उलटे बाबा, सुलटे व्हा. बाबा बाबा, काय झालंय?
माझी ध्यानधारणा भंग करायचा धाडस कस काय केलाय? नाही नाही ते मुंगळा चावला. ए मांत्रिक, हे सगळं काय चाललंय? क्रूर शक्तींना माझ्याकडे आकर्षित करतोय. हे कोणाला गंडवतोय हा? बंद करा नाटकं तुझी. बस झाली नाटकं. मी नाटका करत नाहीये रावसाहेब, मी नाटक करत नाही. आजपर्यंत केलेल्या कर्मकांडाला कधी बी अपयश आलेलं नाही. आला का ध्यानात? मग तो यशवर्धनातून जिवंत कसा काय? कसा? तू पाठवलेला आत्मा काय वाटेत भरकटला? भरकटला कुठेतरी? अरे तुझ्यावरती भरोसा ठेवण्यापेक्षा आम्ही स्वतः यशवर्धनला स्मशानाचा रस्ता मोकळा करून दिला असता. रस्ता मोकळा करून दिला असता? काही नाही, तू काही कामाचं नाहीये. हे मंत्रभिंत्र बंद करायचे. बंद करायचा. क्रूर शक्तींना आकर्षित करतोय म्हणे. बंद करी नाटका. बंद करी नाटका. आणि तू खरा मांत्रिक आहेस का ढोंगी बाबा आहेस? हा ढोंगी बाबा आहेस? खामोश. भोंग करून शक्ती कमावलेली नाही मी. मग आमच्या किंग बॉसचं काम का होत नाहीये?